मुंबई महानगरपालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत। मी सध्या कुर्ल्यामध्ये आहे। कुर्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एका रिक्षा ड्रायव्हरला उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्वप्नील जवळगेकर हा तरुण सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि आपल्या रिक्षाच्या माध्यमातून गल्लोगल्ली जाऊन तो प्रचार करताना आपल्याला दिसतोय। आपण स्वप्नीलशी बातचीत करणार आहे। त्याला उमेदवारी कशी मिळाली, त्याचं शिक्षण काय आणि कशा पद्धतीने तो निवडणुकीला सामोरे जातो हे त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वप्नील, एक रिक्षावाला असून तुला उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय तुझ्या भावना आहेत आणि काय सांगशील? सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या असंख्य वंचित घटकातल्या समूहातल्या कार्यकर्त्यांना यावेळेस आणि याच्या अगोदर देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे। आणि निवडणूक फक्त उतरवून नाही तर बाळासाहेबांनी अनेक उमेदवार यावेळेस विजय देखील केलेले आहेत। तर त्यातला एक मी उमदा कार्यकर्ता, मला देखील बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे। आणि एक रिक्षावाला असून देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून येणारे देखील माझ्या पाठी पक्षाची अख्खी ताकद, सगळी यंत्रणा आणि आमच्या या ठिकाणचे कुर्ल्याचे सगळेच कार्यकर्ते, काँग्रेसचे असतील वंचितचे असतील, ते देखील ताकदीने काम करतात। तुला निवडणूक लढावी का वाटली? काय तुझे अनुभव होते मागच्या काळातले? कारण तू अनेक आंदोलनं करत असतो, त्या अनुभव तुझे काय आहेत आणि तुला निवडणूक लढवून नेमकं काय काम करायचं? कुर्ल्यातले खूप महत्त्वाचे काही प्रश्न आहे। ह्या ठिकाणी आजही रुग्णालय नाही आहे चांगलं, म्हणजे प्रसूतिगृह नाही आहे। इकडच्या महिलांना, आमच्या विभागातल्या महिलांना राजावाडीला जावं लागतं, सायनला जावं लागतं। तर आम्ही ह्या ठिकाणी एक चांगलं रुग्णालय बनवण्याचं आमच्या मनात ध्यास आहे। ह्या ठिकाणचे अनेक रस्ते ते बनलेले नव्हते। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक रस्ते आम्ही स्वखर्चाने बनवलेले आहेत। ह्या ठिकाणाची उद्यानाची जी परिस्थिती होती ती अत्यंत बिकट होती, ती आम्ही चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत। काही उद्यानाचं काम आजही चालू आहे, लादीकरणाचं काम असेल ते आम्ही करून घेतलेलं आहे। आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय तो मदर डेअरीचा। मदर डेअरी ही जागा इथल्या आमदाराने शब्द दिला होता लोकांना की आम्ही बॉटॅनिकल गार्डन उभा करू, पण जसं सत्तेत आल्यानंतर ती अदानीच्या घशात घातली। आणि मला असं वाटतं ह्या देशामध्ये एकमेव असा नेता आहे की तो सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्ट घालून लढू शकतो। म्हणून मी इथल्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही जर मला निवडून दिलं तर बाळासाहेबाच्या माध्यमातून आम्ही मुंबई हायकोर्टापासून ते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंतची लढाई लढू आणि अदानीच्या घशात घातलेली जागा ही पुन्हा आम्ही मिळवून घेऊ शकतो। आणि अजून एक दुसरा महत्त्वाचा विषय, ह्या ठिकाणी 2 उद्यान आहेत, 16 माळ्याच्या बिल्डिंग उभा झालेल्या आहेत, पण ड्रेनेज सिस्टम बदलली आहे का तर बिलकुल नाही, पाण्याची लाईन बदलली आहे का तर नाही, इलेक्ट्रिसिटीमध्ये काय बदल झाला का तर नाही, बिल्डिंग फक्त खोके उभा राहिलेत, पण ज्या सुविधा पालिकेने पुरवल्या होत्या त्या तशाच आहेत आणि पार्किंगची सुविधा देखील केलेली नाही। तर आमचं विजन आहे, ह्या ठिकाणी 2 उद्यान आहेत, अंडरग्राऊंड आपण हजारो गाड्या सुरक्षित पार्क करू शकतो। तर आम्ही जर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सत्तेत आलो तर ह्या दोन्ही उद्यानामध्ये आपण हजारो गाड्या पार्क करू शकतो, अशा अंडरग्राऊंड पार्किंग बनवण्याचा आमचा निश्चय आहे। स्वप्नील, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने युती केली, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? वर्षा गायकवाड तुझ्या प्रचारासाठी आत्ता आल्या होत्या, तुझ्यासाठी त्यांना बैठक देखील घेतली। ताईंनी ह्या 169 मधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर ताईंनी शब्द दिला की संपूर्ण ताकद ताई आमच्या पाठी लावतील। काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आणि वंचितचे सगळे पदाधिकारी मनोमिलन करून ताकदीने काम करतील। आणि ताईंनी शब्द देखील दिला की तुला निवडून आणण्यासाठी जे जे करावं लागेल मी ते सगळ्या गोष्टी 100% करणार। दिग्गज उमेदवार तुझ्या विरोधात उभे? दिग्गज उमेदवार त्यांना म्हणता येणार नाही, बापाच्या लिगसीवरती, आणि बाप आमदार आहे म्हणून समोर दुसरा उमेदवार माझ्यासमोर उभा आहे। मला असं वाटतं ह्या माझ्या प्रभागातला एकही उमेदवार जर 5 मिनिटं न अडखळता मीडियासमोर म्हणा किंवा इथल्या कुठल्याही जनतेच्या समोर त्याचं विजन जर त्याने मांडलं तर मी ही निवडणूक लढणार सुद्धा नाही। कारण इथल्या कुठल्याही उमेदवाराकडं विजन नाही आहे। स्वतःच्या खिशामध्ये सत्ता जावी आणि प्रचंड पैशाचा पाऊस पाडून लोकांना विकत घ्यावं हेच त्यांची मानसिकता आहे। पण इथल्या लोकांनी देखील मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। लोक स्वखर्चाने माझ्या प्रचाराला येतात आणि ताकदीने प्रचार करतात। सुजाता आंबेडकरांची काही सभा होती का तुझ्यासाठी? दादांची देखील सभा होणार आहे, उद्या परवामध्ये तारीख कळेल, 10 किंवा 11 तारखेला दादांची कुर्ल्यामध्ये सभा होणार आहे। आपण पाहतोय सुजाता आंबेडकर स्वतः वंचितचे उमेदवार स्वप्नील जवळगेकर जे स्वतः रिक्षावाले आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत। लवकरच त्यांची सभा देखील होणार आहे। स्वप्नीलचं बॅकग्राऊंड, स्वप्नील सुशिक्षित तरुण आहे, रिक्षा चालवतो, आपलं कुटुंब चालवतो आणि त्यासोबतच पूर्ण वेळ पक्षाचं काम करतो। पक्षाचं प्रवक्तेपद देखील त्याच्याकडे आहे, लॉ शिकायची त्याची इच्छा आहे। आणि एकंदरीतच या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं एका धनाढ्य उमेदवाराच्या विरोधात जरी आपण उभे असलो तरी तो धनाढ्य उमेदवार केवळ 5 मिनिटं जरी सलग बोलला तरी मी निवडणूक लढणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना स्वप्नीलनं या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीतच स्वप्नीलच्या या प्रवासासाठी त्याला शुभेच्छा। आणि या निवडणुकीमध्ये आता वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने यश प्राप्त करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काँग्रेससोबत त्यांची युती झाली आहे। वर्षा गायकवाड देखील प्रचारासाठी वंचितच्या रस्त्यावर उतरून आपल्याला प्रचार करताना दिसत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।